म्हणजे? अरे म्हणजे मला फोन आल्यावर समजेल ना मला पैसे भेटणार आहेत का नाही, म्हणून फोनची वाट बघतोय. दादा लयच पिंटॅक आहे तू. अरे ड्रायव्हिंगची कामं कशी काय करतो? ड्रायव्हरचं काम कुठलं काय, आता नवीन एक आता बिझनेस सुरू करणार आहे मी. नवीन बिझनेस? हा कसला? ते फोन आल्यावर कळलं ना नवीन बिझनेस कोणता सुरू काय आहे ते. हा बरं राहू दे. मी काय बोलतो, तू आधी काहीतरी खाऊन घ्या. हे छोट्या तुला काय पाहिजे ते दे खायला. हा तू खाऊन घे, मला फोन आला मी बोलतो नंतर. हा बोल ना बटल्या. हॅलो. अहो बोला ना, कशाला हसताय तुम्ही? तुर्की आपण श्रीमंत होणार म्हणजे? अरे आपल्याकडे भरपूर पैसा येणार. तुम्ही काय बोलताय? मला काय कळत नाही, काय बोलताय तुम्ही? अरे खरंच बोलतोय. ह्याच्यानंतर मी आता इंग्लिश बाटली पिणार. एक तुम्ही कशाला फोन केलता? लॉटरी लागली, लॉटरी. तुम्ही सरांना फोन केलता का? मी कशाला त्या मॅडमला सरांना फोन करतोय, त्याचाच फोन येणार होता दिवसातून 10 वेळा. आपण मोठे माणूस होणार. एक मिनिट, मला जरा सांगा काय झालंय काय नक्की? तुर्की तुझ्या त्या सरांना उर्फ मॅडमला फोन लाव. लक्ष्मी, हे बघ ते आंबे अगदी छान तयार झालेले आहेत, त्याचा रस काढ. तोपर्यंत इकडे भाजी टाकते मी. हो आई, डाळ आणि भात लावलाय कुकरला. हो. मी आधी कणिक मळून घेऊ? नाही, कणिक नंतर मळ, आधी रसच काढ. बर माझी काही मदत हवे का? तुमची काही मदत नकोय. तुम्ही फक्त बाहेर जाऊन त्यांच्याशी गप्पा मारत बसा. बर ए मंदा, तू आता ते कैरीचं लोणचं घातलंयस ना, ते घेऊन या. मस्त झालंय. आणते आणते. बर वैभवचा काय पत्ता आहे? मी केला होता मगाशी फोन, पण खूपच गडबडीत होते. थोडं ऐकलंय की नाही हेही माहित नाही मला. म्हणजे त्यांचं काम तरी संपलंय ना अजून? नाही काम संपलंय, पण मगाशी फोन केला तेव्हा बहुतेक कुठेतरी वाटेतच होते. पण येणार आहे ना तू इकडे? सांगितलंय खरं तर. नाही म्हणजे येतील ते. बर मंदा, वहिनींच्या हातावर ठेवायला काही आणलंयस का? मी घेऊन येऊ पटकन? नाही हे बघा, आता तुम्ही कुठेही जाऊ नका. हा, आणि मीही काही आणून ठेवलेलं नाही. नंतर दिन ना त्यांना एखादी छानशी साडी. सगळं हो असं अचानकच झालं, कसं एकदम आणून ठेवणार ना? ए भावा, तू अजून इथंच का? अरे मी इथं म्हणजे माझं एक काम होतं. अरे इथं मी मित्राची वाट बघायलोय. आमचं ठरलं होतं इथं भेटायचं. तो मला फोन करणार होता, मग त्याची वाट बघू. मग परत मी इकडनं गेलो तर आमची मुखचूक व्हायची. चुकामुक व्हायची म्हणून मी इथं थांबलो.
पाय दुखाय. काय रे तुला काय झालं असायला? खाली बघ ना, पक्यावांचा नवीन प्रोजेक्ट सुरू आहे बघ. बघ बघ. अरे ए बाबा ए सांभाळून, वारा आला तर जाशील उडून. चेष्टा करतो का माझी? अरे नाही नाही बाबा, अहो शेठ तुमची चेष्टा कोण करणार? हा काही येट बीट लागले का आपल्याला? मग करू नको, नाहीतर पस्तावशील. अरे बाबा जरा कमी दारू पीत जा, भला होईल तुझा. अरे देवा, अजून काय काय बघायला लावणार आहे तू? अजून तू काहीच बघितलेलं नाही. त्याच्या पुढं खूप काही बघायचंय लेकरा. हा काय भांडला बिंडला की काय? ठीक आहे. मग कोण आहे तो दारुडा? अरे असेल कोणीतरी, त्याचं काहीतरी कनेक्शन असणार. नोकरी हवी असेल, गरज असेल, मग पाक्या भाऊ एकदम रेडी ना कायम. फुकट नाही जात अशी समाजसेवा. हो हे खरं आहे. नाही नाही, मला काय बघायचं पण नाही. तू बोलू नको फक्त, कळला काय? पर मी काय बोलतो, तू काय खाल्ला का देव आणून? या हिला काय भिकारी वाटलो का मी? रोज मी माझ्या पैशाची घामाची रोटी कमवतो आणि खातो. तुला काय वाटलं? तू मिळतात ना याला. बरं 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 ठीक आहे. हा कठीण आहे. निघ. ए भुर्जी, माझ्याकडे पैसे नाही, देतो का फुकट मध्ये? ए निघेतून. यार तू वाजत का नाही अजून? का नाही वाजत? का तुला थोडी देऊ का? ए वाज ना मग. एवढा काय भाव खातो रे? ए ए हॅलो. हा हॅलो. अरे वा 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 वा. अरे बापरे बापरे बापरे. मालक बंद कर ही तुझे नाटक. नाटक मी? हो, आम्ही कशी नाटक करणार? मी साधा सरळ सामान्य माणूस आहे. हे असा एकदम नाकासमोर चालणार, असा नाकासमोर चालून नाटक तुम्ही करता. पाप्या असून बाई दाखवायची. थोबाड बंद कर तुझं. असंच कसं बंद करणार तो? हा पण तुम्ही मनात आणलं ना तर हे तोंड बंद होऊ शकतं. पण तुम्ही मनात आणलं नाही तर हे तोंड उघडूही शकतं. हे जे माझं तोंड आहे ना ते एकदम खुळ आहे. त्याला कळतच नाही की कधी थांबायचं, कुठं थांबायचं. तू मला धमकी देतोस? हा धमकी नाही. हा तुम्हाला बघायचंय का? ए हा सुरू. हा सुरू. हा भाऊ, तुम्ही यांना बघितलंय का? नाही बघितलं? अहो ते काम राहू दे बाजूला. टीव्ही बघता का तुम्ही? तू समजतेस तसं इतका वेळ आम्ही काही बोलत नव्हतो. ते नेमकं बाबांनी बघितलं आणि तुम्हाला येऊन सांगितलं. त्याला मी काय करू आता? मी कधीच संशय घ्यायचे नाही वैभव, पण हल्ली तुझं वागणं बदललंय आणि म्हणून माझं संशय घेणं वाढलं. पुन्हा असं बोलणं अर्धवट सोडून गेलं. काय खरं काय खोटं काही कळेनासच झालंय मला. पण काहीतरी गडबड आहे. मी शोधून काढेन. आता मला हे शोधून काढायलाच हवं.